नमस्कार, आपण बघत आहात दिव्य भारत BSM न्यूज, सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी. दिव्य भारत BSM न्यूज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजची ठळक बातमी. शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आपले या विभागाचे लाडके खासदार भाऊसाहेब वानखडे, माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, आमदारपदी आपण निवडून दिलेले सर्व अध्यक्ष आणि जुन्या पेन्शनच्या एकच डिव्हिजन हे जुनं नवं एकात्मिक न्याय मागणी असू शकत नाही. आणि म्हणून आपल्या ह्या मागणीचा विनंतीचा या व्यासपीठावरून विनंती करण्यात आली. ही विनंती आपण सर्वजण ज्यांना आधार मानतो ते उद्धव साहेब निश्चितपणानं करतील, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. वेतन आणि पेन्शन हा खरं म्हणलं तर प्रत्येकाचा एक पूर्वीपासून झालेला आहे. आणि असं मला वाटतं जेव्हा अनेक वृद्ध अनेक ज्येष्ठ राजा झालेले दिसतात, औषध पहिल्यासारखी मिळायची मुश्किल, दोन वेळेचं नीट आपल्याला आणि पत्नीला खाऊ घालायची मुश्किल, म्हणून पेन्शन बरं पेन्शन कोणाला सगळ्याला भेटेल, कर्मचाऱ्यांना भेटेल असं एवढंच नाही, लोकप्रतिनिधींना आणि या आंदोलनाचं फलित काय, या आंदोलनाचं फलित काय हे या शासनानं अनुभवलेलं आहे. इथं आज आपले धीरज भाऊ उभे आहेत. आपण आंदोलन केलं होतं की नाही? धीरज भाऊच्या निवडणुकीच्या वेळेस आपण आंदोलन केलं होतं की नाही? त्या आंदोलनाचा विजय झाला आणि यानंतरही जर हे शासन आमची मागणी मान्य करत नसेल, आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे, ती पण जशीच्या तशी. दुसरी जीपीएस नको, प्रस्तावित जीपीएस योजना आम्हाला नको, आम्हाला पाहिजे जुने आणि आमच्या जुन्या पेन्शनवरच विश्वास आहे. ही योजना मिळवण्यासाठी आम्ही सर्व कर्मचारी एकत्र झालेलो आहोत. आम्ही सर्व जात धर्म सोडून एकत्र झालेलो आहोत. आजपासून आमच्या सर्वांचा धर्म म्हणजे जुनी पेन्शन आणि रक्तगट म्हणजे जुनी पेन्शन. येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला पेन्शन मिळाली नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये कर्मचारी काय करू शकतात हे आम्ही या शासनाला दाखवून देऊ. येणाऱ्या काळामध्ये जर जुनी पेन्शन जशीच्या तशी मिळाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही काय करू शकतो या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. वोट फॉर ओपीएस आपलं जे शस्त्र आहे बुलेट नाही तर बॅलेट वापरायचं आहे आपल्याला आणि आपली जुनी पेन्शन. मित्रांनो, इथं आमचे बंधू आहेत, हे कैदी आहेत. हा जुन्या पेन्शनचा कैदी आहे, याला आपल्याला स्वातंत्र्य करायचं आहे. ही दुसरी तिसरी असून देशाच्या दुसऱ्या आर्थिक स्वातंत्र्याची लढाई आहे. आपले पैसे हक्काचे घामाचे पैसे कंपन्याकडे जात आहेत, आपले पैसे आपण वापरू शकत नाही.
हे पैसे आपले नसून देशातील कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांचे आहे. देशाच्या जनतेचा पैसा हा कंपन्यांमध्ये आपल्या पगारामार्फत जाते. आपल्याला हे थांबवायचं आहे आणि जोपर्यंत जुनी पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही. एकच मिशन, एकच मिशन. आज जिल्हाभरातून जे आमचे बांधव आले त्या सर्वांचं मी जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. संघटनेवर जो तुम्ही विश्वास ठेवला त्या विश्वासाला संघटना कधीच तळा जाऊ देऊ नये. येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षाही उग्र जर आंदोलन, आपल्याला उग्र जर आंदोलन करायचं काम पडलं तर त्यात आपण हटणार नाही. आणि सोबतच आजच्या या मोर्चामध्ये सन्माननीय पोलीस बांधवांनी आपल्याला जे सहकार्य केलं, मीडियाने जे आपल्याला सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मी संघटनेच्या वतीने आभार मानतो.